नमस्कार मित्रांनो, मी भीमराव कडाळे पाटील. आजची बात या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत की जिओ नेटवर्क त्या संदर्भात. तसंच आज जिओ 5G स्पीडनं सुरू झालेला आहे, परंतु जिओ हे एवढं महाग झालेलं आहे की अंबानीनं जी आता लग्न केलं, अंबानीच्या मुलाचं लग्न केलं, या मुलाच्या लग्नाला रिचार्जमध्ये 100 रुपयाची भरघोस अशी वाढ केली आणि त्या 100 रुपयाच्या रिचार्जवरती लग्नाचा सर्व खर्च केला, असं सध्याची परिस्थिती निर्माण झाली. परंतु आज टाटाने, जे इंडियन कंपनी आहे टाटा, जे भारतीय उद्योगपती आहेत, त्या रतन टाटांनी BSNL मध्ये गुंतवणूक करायचं ठरवलेलं आहे. आणि जिओ इंटरनेटला जर तोडीस तोड असेल तर सध्या BSNL आहे. आज आपण जिओचा जर रिचार्ज पाहिला तर 900 रुपयाचा रिचार्ज झालेला आहे आणि तोच रिचार्ज आपण जर BSNLचा टाकला तर BSNLचा रिचार्ज आपल्याला फक्त 400 रुपयामध्ये 3 महिने मिळतो आणि 1.5 GB आपल्याला नेट मिळते, इंटरनेट मिळतं आणि 3 महिने म्हणजे कॉलिंग करण्यासाठी येतं आपल्याला. ते 3 महिने कॉलिंग आहे, त्याला SMS आहे. तसं त्याच बरोबर जिओमध्ये आपल्याला 900 रुपयाचा रिचार्ज आहे आणि 900 रुपयाच्या रिचार्जमध्ये आपल्याला मेसेज आणि कॉलिंग येतंय, त्याचबरोबर 1.5 GB डाटा जिओ देखील देत आहे. त्याच्यामुळं आता येणाऱ्या काळामध्ये BSNL जरी 4G असलं तरी BSNLचं देखील नेटवर्क पूर्ण महाराष्ट्रात, देशात आपण जिकडं जाईन तिकडं BSNLची देखील मोबाईलला रेंज येत असते. आणि जिओ जर पाहिला आपण तर जिओला बऱ्याच ठिकाणी आपल्याला रेंज येत नाही. जिओचा म्हणजे जो नेटवर्क आहे, जिओचा जो टावर आहे, त्या टावरची अशी परिस्थिती झालेली आहे की टावर 10,000 मोबाईल चालतील एवढी कॅपॅसिटीचा टावर आहे, परंतु त्याच्यावरती 1 लाख मोबाईल झालेले आहेत. त्याच्यामुळं कुठल्याच मोबाईलला नेटवर्क येत नाही. त्याचीच तोडीस तोड म्हटलं तर BSNLचे प्रत्येक भागाभागामध्ये BSNLचे नेटवर्क झालेलं आहे आणि त्या BSNLच्या नेटवर्कमुळं BSNLच्या नेटवर्क आपल्या मोबाईलला त्याचा नेटवर्क येतो आणि फोन देखील चांगल्या प्रकारे लागतो. तर येणाऱ्या काळामध्ये आता जिओला टक्कर म्हणून BSNL असं तोडीस तोड आपण पाहिलं तर काय वावगं ठरणार नाही त्याच्यामध्ये. तर येणाऱ्या काळामध्ये पाहू आपण टाटाने जे BSNL घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये किती सुधारणा होते आणि जिओमध्ये काय होतंय, तर आपण येणाऱ्या काळामध्ये हे पाहणारच आहोत. आजच्या भागामध्ये एवढंच. मी भीमराव कडाळे पाटील, कॅमेरामन अनिकेतसह.